गड हो, मा पोटा पाण्यात धंदा होता बा. ती चोट्टे दिसतील की नाही बा. काय ना काही करा गड हो. अरे बुडबा जराशी शांतता ठेवा बा. आता पोलीस कंप्लेंट झाली आता. येतील ते पोलीसवाले थांबवतील ना. एवढी काय घाई लावून राहिले तुम्ही. किती टेन्शन घेतलं तर काही होईन काय. आपल्या जीवाचा खराब आहे बा. फालतू बिमार पडले तर अजून पैसे लावा लागतील तुम्हाला. मला काय म्हणणं आहे सरपंच, आपणच काय ना काय करू आता. या पोलिसवाले नाही गेला गेला नाही पुरत. कधी थांबवते कधी नाही. हा बुडा एक तर जीव तोडून राहिला बिचारा. नामदेव तुमचं बरोबर आहे आता. पण करता काय लवकर करा बा. कसं मा धंदा बंद आण बा. धंद्यावर मा पोट आहे बा. जा मा मटण निघल्या जाईल तर आम्हाला खायला भेटी. नाही तर मग काय खरं माय मला भीक मागा लागेल बा अशानं. थांबा जरासं करतो आम्ही काही ना काही. आम्हाला जरासा विचार करू द्या तुम्ही. काय विचार करता गडे हो. एक तर ते माझ्या काट्टे सुसून देऊन राहिले मले. तो शिवल्यान देवल्या. पण तो नामदेव बुड्या शब्दावर ध्यान द्या ना. शिवल्यान देवल्या यायचाच गेम आहे काही ना काही. यायनं काय ना काही गेम भरला. शाळा भरवली. पुढे बघ तो शिवल्यान देवल्या काय म्हणे तुम्हाला. कासाठी आलती ते तुमच्या काऊन नाही सुसू येऊन राहील तुम्हाला ते. शिवल्यान देवल्या माझं खाले आलते. अरे बापा ते धंद्या मा घशात घालायसाठी आलते. ते म्हणत बुडेबा तुमच्या जण काही होत नाही आता. भुजला बापडी फुटत नाही तर कसं आमच्या ताब्यात देऊन टाका तो धंदा. आम्ही सांभाळतो. आणि काय लागत असेल ते आम्ही तुम्हाला कसं महिन्याला देत जाऊ असं म्हणत बा. ते मी आता येईल म्हटलं. मग आली तुमच्या लक्षात शाळा आली काय. शिवल्याचा देवल्याचा हात आहे याच्यामध्ये. यायनं चोट्टे कामं करायला ते कोणाला तरी बोलून पैसे देऊन कार्यक्रम केला या बुड्याचा. या बुड्यानं नाही म्हटलं ना. तुम्हाला फुटी कोळी देत नाही म्हणून या बुड्या कार्यक्रम केला पोराईनच. स्वतःच्याच पोरानं अवल्यादनं. नाही पण असं कसं आपल्याला म्हणता नाही येत ना. कोणाचं नाव नाही घेतात आपल्याला. आता कसं शिवल्यान देवल्यावर आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. त्याचा कार्यक्रम बरोबर फिट करायला लागेल आता आपल्याला. कसं सरपंच बरोबर आहे. असं कसं कोणाचं नाव नाही घेतलं जात ना. नाव घेतलं ते अजून ते कसं उपट भांडणं ते तर व्हायचं उपाधी पहिलेच. सरपंच मला असं म्हणणं आहे याच्यावर जर आपण पारा ठेवला तर 2-3 पोरे जर याच्या मागे लावले तर कुठे जातात काय करतात कोणाशी फोनवर बोलतात याचा जर पत्ता काढला आपण आणि आपल्याला जर माहीत पडलं तर मग घेता का याचा शोध सांगा तुम्ही. मी लावतो फिल्डिंग लागलंच ते यायची. नाही असंच करायला लागेल आपल्याला. त्याच्यावर पारा ठेवा लागेल तर माहीत पडतील चोट्टे कोणात तर. यायचा जर हात असला तर कुठे ना कुठे कोणाला तर फोन लावतीलच हे. मग शिवल्यान देवल्याचा शोध आता त्याच्या मागं जा तुम्ही. आता पाठवा 2-4 पोरे. लावा तुम्ही फिल्डिंग. आता काय लावणार तर पाटील दगडू. तुम्ही आता देवल्याचा शिवल्याचं टेन्शन नका घेऊ. त्याचा पुरा कार्यक्रमच फिट करतो आम्ही. चालेल गड्या दगडू चाल बरं. तुम्ही आहे की नाही या बुड्याला सांभाळा तुम्ही पद्धतशीर. आम्ही काय करायचं तिकडे पाहतो काय तर. हो या तुम्ही या. आम्ही पाहतो इकडे काय तर. हो माई अवल्यात बेजाच खांडू खराबी आहे गड्या. शिवल्यान देवल्या मला ती सुसुई नाही देऊन राहिली. माझं 2 पैसे नाही आले तर हळ्यासारखे टपकली बा. मग बुडे बा म्हणतात पैसा द्या म्हणतात मला. नाही तर धंदा ताब्यात द्या. काय करा मला काही सुसून नाही राहिलं बा. पहिले कसं अवल्या डोक्षारने बसा लागत ना. पहिले हागोले तुम्ही डोक्षार. मा बाबू आता घ्या हिसके. आता खाऊ की ठेवून राहील तुम्हाला ते. हाव ना गड तेच तर चुकलं माय. पण माय बायको गोट ना घे ना. माय बायको बाबूच करते ना. मी तर सारखे करू द्यायले. पण माय बायको गोट ना घे ना भाऊ. काय करू मी आता. माय हात टेकेल होत तसा. तुम्हालाच माहिती आहे बाईच्या पुढे हात टेकतात तर. ते आता जुनी मूर्ती उकरून काही काय फायदा नाही. आता पुढे पहा काय करायचं आहे. मी म्हणतो अटी गप्पा केल्यापेक्षा आपण जाऊ ना गावात. आणि आपण काय ना की फिल्डिंग लावू द्यायची. कुकडे जातात काय जातात लक्ष ठेवू. चला ती थांबून घे फायदा नाही. गप्पाच होती निकळल्या तिकडल्या फकाल्या. त्यापेक्षा चला आपण गावात फेरफटका मारू. चला. का इकडे तिकडे काय झांबल करून राहिले तुम्ही. जाण त्या शिवल्याच्या मागे जाणं ते सांगायला लागते का तुम्हाला. तो शिवल्या आपल्याला गड्ड्यात त्याचा तो सर्क करून घेणं. त्याचा पिच्छा नका सोडू तुम्ही. आता त्याच्या मागेच जात जा. त्याचं तो सर्क करून घेणं आपल्याला बसा लागेल मग चोयत. आपण काय घेसान मग त्याचं काही दिलं नाही आपल्याला त्यानं की जा बापा त्याच्या मागे जात जा तुम्ही. अदलक त्याच्या मागच तो तुम्ही फक्त भाकर खायला घरी आलो ना. किती सोबत नेत जाऊ बांधून मी. जर लोक पैसे भेटत नाहीत की नाही तर लोक त्याची गांडी सोडू नका बापा. वाटलंच तर मी भाकर तुमची आणून देत जाईन. तुम्ही टेन्शन नका घेत जाऊ त्या भाकरचं. फक्त तुम्ही की नाही त्याच्या नांदी लागा. हाव ना देते तो शिवल्या पैसे. एवढं बिनविश्वाची काम नाही चालत बा. का 24 तासाच्या मागं राहू का मी त्याच्या घरी जात जाऊ काय. काय बी बोलतो तू बी मनानं.
पहिलेच तुम्ही ना हेंबाळे कामं केले ना, पहिलेच तुम्ही ना तुमचा बाप पटवला असता तर काले शिवल्याच्या मागे पळा लागलं असतं तुम्हाला. उभी वाटलं का मा बापाला पटवून? हा एवढं काय तुला का पोर खेळ वाटला का? हा तू जाय बरं जडसात म्हण बरं मा बापाले कशी केट्ट मारते मा बाप तर. हा बरं की मा बापाने मला मारलं नाही. आता त्या दिवशी आलती माई मोजून. हा शिवल्या होतं म्हणून वाचलो मी, नाही तर काही खरं नव्हतं माया. खेट्टच मारलेस ती बुड्यान मला. जाऊ द्या बापा, तुमच्या ज्यानं तुमचा बाप नाही पटवल्या जात, पण या शिवल्याच्या मागे तर राहा तुम्ही. शिवल्याला नका सोडू ना. तू टेन्शनच भलती घेतो बा. अरे पुरा बुड्या कार्यक्रम फिट होईला, शिवल्यानं पुरा गेम करेला बुड्याचा. हा आता फक्त आपल्याला नोटाच मोजणार. देते मला शिवल्या पैसे गिसे. हा तू काही काळजी करू नको बा, आणि एवढी काही मागं कचकच लावू नको तू. काय बापा तुम्ही म्हणून राहिले फक्त नोटा मोजनात. मला तर काही विश्वास नाही बापा त्या शिवल्यावर. कधी धक्का देईन तो काही सांगताच येत नाही. थोडं बिनविश्वासी काम नाही चालत, विश्वास ठेवाच लागते बरं. हे लक्षात ठेव तू. विश्वास ठेवल्याशिवाय चालत नसते. शिवल्या काय एवढा खराब आहे का? चांगला आहे तो. मला खाऊ पिऊ घालून राहायला, गोड गोड बोलून मी राहायला मा बरोबर तो. तू काही टेन्शन घेऊ नको, काही घाबरू नको तू. बरोबर शाळा भरतो आम्ही दोघं हो आता. तो विश्वास ठेवायच्या लायकीचा आहे काय? त्यानं अर्धा गुंठा वावर शिल्लक नाही दिला ना आपल्याला. काय विश्वास ठेवता त्याच्यावर? मला तर काही विश्वास नाही बापा, पण कसं आता विश्वास ठेवाच लागेन. आता आपलं काम आहे ना बापा, आता पैसे भेटूनच राहिले तर मग काय. बरं तुझे भाषण झालं असेल तर मी जातो झटकनी. पुढच्या कामाला लागतो ना. जा. काय होते काय माहित नाही बाई, मला तर जरा काही विश्वास नाही त्या शिवल्यावर. एवढा बदमाश आहे तो की बस. पण आता त्या बदमाशासोबतच मिली भगत करा लागून राहिली आता. अरे लेका मोतीराम बुड्याचं चांगलं धुबून निघलं रे बा. चांगलं दाबून दिलं रे बा, बोकडे नेले चोरून. आता घे म्हणा हिसके. कसा करीन बुडा आता धंदा? काय हसून राहिला गड्या काल्या तू? तो बुडा रस्त्यावर आला आणल्या का? खाक झाला ना बुडा. आता भीक मागे पाय आले, त्याचा धंदा डोबला, तू दात काढून राहिला वाटी. भाऊ त्या बुड्याची बाजू नको घेऊ तू. तो बुडा इच राहिला साऱ्या गावाचा. मला पावन मटण नाही दिलं त्यानं उदार. बापा भान्या, तो बुड्या साऱ्या गावाचा बावन आहे बा. आम्हाला पार्टीसाठी मटण उदार नाही दिलेले का? पण वरून बोलला बी आम्हाला. काय म्हणे बुड्डा, खिशात पैसे असतील तर म्हणे मटण खा माणसानं. उदारा का आले तोंडाचे असले पुरे करा. त्या बुड्याच्या अनुभवाचे बोलात भोवते. उदारी डुबला असेल पहिले तो बुडा, म्हणून आता कोणाला उदार देत नाही तो बुडा. तसं बी आता काही त्या बुड्या जास्त दिवस राहिले नाही. साऱ्या गावाला उदार वाटेन, मग मेल्यावर कोण उदारी मागीन? मग काय करीन त्या पैशाचं? सांग ना तुम्हाला, कोण देणार? डुबला मग तो बुडा. काही आहे त्या बुड्याचं बरोबर आहे. काही उदार फुदार द्यायलाच नाही पाहिजे लोकायले. आता टकतात ना लोक बी. पावर खाया जातं 1 किलोवर जातात लोक. पाटील आपली गिजाळ गँग पहाटीच बसेल आहे. चालचा पाटील काय म्हणता? गडे हो, तुमची बसायची जागा फिक्स करा बा. हो आज अटी तर काल तटी तर परवा कुठी. एका ठिकाणी बसत जा बा. हो काय झालं बा? नाही तुमच्या बरोबर एक काम आहे. कसं त्या बुड्याचे बोकडे जायला चोरी. आपल्याला कसं त्याचा शोध घेणार बा. कोण आहे चोर तर पाय ना आपल्याला. हो दगड भाऊ, ते अजिबात सांगू नका आपल्याला. आपण त्या फंद्यात पडत नाही. आपल्याला काही घेण देण नाही बापा. तो बुडा बेजा मान इथ राहिला. बाबा त्या बुड्यान पावर मोठं उदार नाही दिलं का? आणि काय करतात बा त्या बुड्या म्हणतात पडून. काय गड हो, संकटात कोणा कामा येत नाही तुम्ही, तर मग कशात येता तुम्ही सांगा ना. सुखात तर का सरे लोक असतात, पण दुखात पाहिजे माणूस. पुण्याचं काम आहे ना हे. काय तुम्हाला हो म्हणून बी हे काम करावं लागते, नाही म्हणून बी काम करावं लागते. बाबा तुमच्या काय शब्द बाहेर जाता येते का आम्हाला? सांगा आता काय करावं लागते. सांगा नियोजन सांगा काय तर. मला आता एकच काम, शिवल्याचा आणि देवल्याचा पत्ता काढणे. कुठे जातात, काय करतात, कोणाला भेटतात, कोणाला फोन लावतात. बरं शिवल्याचा आणि देवल्याचा पिछा करावा लागते का? करतो आम्ही, काही वांधा नाही. कसं अजून इकडे तिकडे बी लक्ष देत जा बरं. लागचा नाही तर शिवल्याच्या आणि देवल्याच्याच नांदी. दुसरे बी पाहिजे कोण कसा आहे काय आहे, दुसऱ्याचा कोणाचा हात आहे का गावातल्याचा, हे बी पाहिलं पाहिजे बरं माणसानं. तर मग कसं शिवल्या देवल्या धरला की बस त्याचं शेपूट दाब्याचं. टेन्शन ना घेऊ ना पाटील, तुम्हाला 100% पता काढून दे. कोण चोर आहे, काय आहे, कुठून आले, कसे आले, कोण बोलवले, हे सर्व माहिती काढून देत तुम्हाला. बस टेन्शन ना घेऊ तुम्ही. हाती सोपवलं ना आपल्या काम, झालं काम तुमचं. ओके मध्ये काम होऊन दे. अरे भाने याच्या बरोबर एकाच्याच मागं एवढी हडवायला लावून काही फायदा नाही ना. या शिवल्या आणि देवल्याच्या मागे या दोघायला पाठव, आणि मी लागलं तर दुसरे झांबल झुंबल करतो गावात. कोण कसा काय आहे, कुकडे काय चालू आहे. बरं तू म्हणशील तसं. ठीक आहे मग जा, मग उठा लवकर आता. हो दगड भाऊ, चाललो आम्ही चाललो.
मग आपणच काल थांबता चला. चला. अहो तुमच्या बापाचा काही ना काही बंदोबस्त केला की नाही? देतो म्हणते की नाही ते बुडा काही ना काही पैसे? तू काहीच टेन्शन न घेऊ अर्चे, बुडा पुरा फिटवायला मी आता. का बुडा फिटवला म्हणता तुम्ही ना? तर पैसे कुठे ठेवले मग? आणा ना बापा, द्या ना माझ्याजवळ, मी ठेवून देतो ना. थांब ना, तू एवढी काऊन घाई करत? थांब ना, अजून पैसे यायचे बाकी आहेत. झालं हो चाटा चुटा मारणं. साऱ्या गावाच्या बासल्या उचल्या अटीसा घेऊन येतात राजा. बुडा फेटवला आजा फेटवला हा तुम्ही ना बुडा. नुसतं राजा नुसतं फोकणाऱ्या मारता राजा अटी. ते बाबू भुसण्या, त्या बापाची सवय जाते का रे फोक्या मारायची? नेरा बासला आहे ना त्या बाप. एकही गोष्ट मला तर खरी पटत नाही त्या बापाची. फोटो वाटून राहिला का तुम्हाला? त्या देवल्याला जावा, देवल्याला विचारा ना तुम्ही, हा बुडा फिटवला की नाही मी न जावा, पुरावा बी आहे माझोय. पाय बाई पाय ना, मा बाप कोणा लागला त्या देवल्या लागला. काय कामाचा माणूस आहे तो? पाय उपटले की पळून जाणारा माणूस आहे. हेंबाड सूत्रे, तुम्हाला कोण कामाचा कोण नाही आहे हेच तर समजत नाही अजून. तो होता म्हणून एवढं कांड झालं, नाही तर होतच नव्हतं. तुम्हाला काय माहित आहे? काऊन एवढ्या पुढे सोडता? तुम्हाला बरं जमते बापा हे. 1 रुपया घरी आणला नाही तुम्ही ना, फक्त बोलायचंच. काय तर माणूस म्हणते कांड केलं आणि 1 रुपया घरी आणला नाही. काय बापा हे असं असते का कुठे? पहिले पैसे आणायच्या घरी मग सांगायचं आम्हाला. हे असं नका सांगत जाऊ. द्यायचं बोला बाबा तुम्ही. काय त्या बुड्याचं घेतला का धंदा ताब्यात? पैसे आणले का त्या बुड्याजवळून? ते बुलेट घेतली का ताब्यात? भेटली का आपल्याला? अरे गडो, साऱ्या गोष्टी का एका दमात होत असतात का रे? तो बुडा का तुम्हाला का असा दिसला का लुलू बुलू? तो बुडा आता काही बघत नाही. मी दुसरी शाळा भरवली आता. ती शाळा भरवली बापा, काय नवीन कान आता? ते म्हणून राहिले बापा शाळा भरवली, पण शेवटार गेला पाहिजे ते, नाही तर मग काय मार खाऊन मोकळे होसान. मी काय तुला काय एवढा हेंबाळा दिसतो का? मला हातीने लागणार आता अशी फिल्डिंग लायलाय मी. काय कोणती फिल्डिंग लावली आम्हाला सांगा बापा. बे तो मामा डाकू नाही का, त्याला हाताची पकडेला आहे मी. बुड्यानं आणले त्याचा 2 लाखाचे बोकळे. 2 लाखाचे बोकडे आणले बुड्यानं. आणि तुम्ही म्हणता मामा डाकू. याच्यात काय म्हणजे काय संबंध? काय आम्हाला काय समजून नाही राहिलं बा. ते झामलट हो, ते बोकडे मामा डाकूले चोऱ्याला लावले म्या. 2 लाखानं बुच्चन दिलं दाबून बुड्याले. शाळा भरवली म्या इठ्ठल नामाची. 2 लाखामधले 1.5 लाख आपल्याला येणार त्यातले. काय तुमच्यासारखा तर गुन्हे माणूसच नाही ना कोणी. मस्त पाहिला बापा तुम्ही ना मामा डाकू. नाही तुम्ही मला हेंबाळे म्हणा ना. शिवे द्या 2-4 अजून. मी पागल मूर्ख, मला काही समजत नाही. साऱ्या गावाचं ज्ञान तुम्हाला, तुम्ही हुशार साऱ्या गावाची, मी हेंबाळा. बाबा तसं नाही ना हो, तुम्ही गडबड करता ना हो. तुम्हाला कधी कधी सुचत नाही ना, म्हणून तुम्हाला म्हणा लागते, टोका लागते. मग कसं तुम्ही जर पद्धतशीर काम केलं तर काय आम्ही म्हणतो. बापा शिवलालची मंडळी जवळच उभी आहे बापा. सुप्र नका. अरे काय गळा देवला आला का गड्या? ये बस. माय बाई हो, हे भावाचं प्रेम किती होत चाललं माय बाई असं. पण हा कसा काय अटी? नाही मी बसत गिसत काही नाही. चाल बरं तू बाहेर, चाल बरं बाहेर बोलू आपण. हो रे बा, चाल. आई व काय रे बाबू भुसण्या? आई मा बापा समजून सांग ना माय. हे त्या देवल्या बरोबर फिरून आला मा बाप. दोघं भाजी जर मिली भगत झाली की बस मग आपलं काही खरं नाही. पण खायला भेटत नाही आपल्याला. अरे बाबू थांब ना भुसण्या, एवढं कांट होऊ दे, मग पाहू ना पुढे काय होते तर. बरं बापा, मग पाहिजे. आई मी जातो बरं मा बापाच्या माग. हा देवल्या काय बैकून देते मा बापाले, काय करतात हे मी पाहतो. जातो याच्या माग मग. अरे बाबू जाय बरं. ऐक त्याच्या गोष्टी काय म्हणतात ते तर. हो आई आता जातो. आले रे शिवल्यान देवल्या आले रे. आणि देऊ नाही बरं गड्या. हो काय म्हणतात काय नाही तर. आयले का देवला तू खाली आला मा घरी? तुला माहित नाही का मा बायको जीवार येते म्हणून तू दिसला की खावटी ट्यूज करते ते. आता काही म्हटलं नाही म्हणून तिनं, नाही तर बस तटीचं आदय उपट केलं असतं तिनं. मला काही नितात पडला का एवढा तुझ्या घरी आले? पण आता कामच तसं आहे ना गड्या. आता आपण सोबत कान करायला बुड्याचं. तर कसं घडी या लागून राहिलं बा. पैसा भेटला का काय झालं काय नाही विचारणं मा काम नाही का? तू सांग बा आता. मग हेंबाड्या फोन करायचा, नाही मग एखादा मिस कॉल मारायचा. मा घरी आला की माई बायको तुला माहित आहे कशी यायचं. आपलं दोघं भावायचं कसं जमू नाही देत ना ते. तास तेल टाकते ना ते. तिले कसं दोघं भाऊ आपण एका ठिकाणी आलो की तिची गाण दुखते मा बायकोची. म्हणून तुला म्हणून राहिलो मी. नको सांगू मला तू बायकोचं की कीर्तन काही लावू नको अटीसा. ते सांगतो त्या पैशाचं काय झालं. त्या मामा डाकूचं तू ती इकला काय जाणं बकऱ्या गिकऱ्या काही भेटतात का आपल्याला काही? म्हणजे कडकी दूर होऊन जाईन बा. काय गड्या त्या दोघं भावाचे बरं जमून राहिलं गड्या.
नक्की येईन शाळा भरवल्या गळा म्हणून एका ठिकाणी आले. नाही बाबा काल्या यायचं पोटून राहिलं ना, काय ना काही खिचडी शिजवल्या जाई ना. थांब आता काय म्हणतात काय नाही ऐक काना नाही का आपल्या. थांब देवलाल, मी आता फोन लावतो त्या मामाले. काय झालं काय नाही विचारायला लागेल ना त्याला बी. 2 दिवस झाले होता नाही पता नाही त्याचा. काय फोन करत नाही एखादा. इकल्या पाहा लागेल ना आपल्याला. काय बाबा मामा काय फोन नाही घेऊन नाही काय नाही. काय झालं की नाही काम भेटते बा आमचा हिस्सा की वाटच पाहायला होता आम्हाला की मारता चाट. पायरे साय येईन उकड फिल्डिंग लायला पायरे येईन शाळा भरवली गळ्या बुड्याची. शिवलाल भाऊ थोडीशी कसं तुम्हाला शांत ठेवावं लागेल राजा. कसं बेपारी भेटून नाही राहिला, घेवायलाच कोणी नाही बकरे येईल. एक तर करू नाही पैसा नाही बेपारी येईल म्हणून कसा थोडासा घोर होईल. बस बकरे इकल्या की तुमचा हिस्सा तुम्हाला आणून देतो मी. कसं बा लवकर हात मोगाय करा बुवा. कसं आम्ही अडचणीत आहो ना. एक तर तुमचा गेम कसा आम्ही मोठा झाला करू तर कसं आमच्यावर लक्ष द्या बुवा जरासं. ह्या चोरीच्या बकऱ्यात अलत्या भलत्या व्यापाऱ्याला इकले जातात काय. ह्या जो चोरीच्या बकऱ्या घेते ना तोच व्यापारी थांबला लागते आपल्याला. तो जसा भेटला मले तसा इकून टाकतो मी, फुकून टाकतो ह्या तुमचा हिस्सा घेऊन येतो मी. फक्त थोडीशी काळा बोल मी शांतता ठेवा जराशी. शिवल्यानं देवल्यानं चांगली मोठीच फिल्डिंग लायला रे बुड्याची. पायरे असा फोनवर बोलून आला. अरे बापा बुड्याला खाकतं स्वतःच्याच पोराईन केलं रे. पायरे काल्या पायरे पोरे का बदमाश आहेत तर बुड्याचे. बरोबर मामा तुमच्या हिसाबानं पाच बा तुम्ही काय तर आणि झटकन बसो मोकळ करा बा आम्हाला. हो तुम्ही काही काळजी करू नका. चला मग ठेव तुम्ही फोन. हो ठेवा. काय म्हणते तो थोडीशी कशी देवल्याला आपल्याला शांत ठेवा लागेल. कसं त्या बकऱ्या इकल्याने जाऊन राहिल्यात कारण की चोरीचा माल आहे तो. असं जो व्यापारी चोरीचा माल घेते तोच व्यापारी थांबला लागेल ना त्याला. तर ती गुंडी अटकली त्याची. नाही मग अदलोक तर आपले पैसे कसे मोकळे झाले असते. पण किती दिवस काय आहे काही टाइम आहे की त्याला लिमिट आहे की नाही का. 3-4 दिवस झाले ना गड्या. हो होते आपलं काम. तू काही काळजी करू नको, टेन्शन नको घेऊ तू. चाल बरं उठून सटक बरं. कसं भीतीले खान असतात कोण ऐकलं ना अजून गर बोलले का साऱ्या गावात माझं शिवल्यानं देवल्यानं कान केलं बुड्याचं. चाल बा चाल. पायरे चोट्टे झाले येईनच बकऱ्या चोरल्या रे. येईन दुसऱ्याला चोऱ्याला लावायला. हे फक्त मलाही खाणाराच वरची. चाल बरं दगडू लेन पाटलाला सांगून आपण चाल लवकर. चाल मामा काय म्हणतो तू शिवले. तेच त्याची पुदा पैशाची पैशासाठीच फोन करते तू. लालची आहे ना बेजा लालची आहे तो. शिवल्या त्या शिवल्या बराच गोड लागते राजा तुम्हाला. दुसरा भेटत नाही का आपल्याला. कधी राजा गणगणच असते 17-60 फोन करत राहिले बा परेशान फालतू. अरे राजा परेशानीवालीच लोक पटतात राजा. त्या शिवल्याचा नाम सोडून द्या तुम्ही, काही कामाचा नाही तो. आई ती मलाई खाते आणि हिचके आपल्याला घ्यायला लावते. मामा तो शिवल्या काहीच कामाचा नाही बरं. एखाद्या दिवशी त्याच्या पायी आपल्याला सपाटे खायला लागतील. तो काही खरा नाही आहे. कधी आपल्याला डुबून तो काही सांगता येत नाही. पहा बरं 3 पैसे नाहीत तर 100 खेप फोन येऊन राहिला. एक तर त्या बकऱ्या इकल्याने जाऊन राहिल्या. या बकऱ्या फकऱ्या नाही लावतो आता. मी अजून लहान आहे भाऊ, तुम्हाला अजून काही समजत नाही, अनुभव नाही यातला. अबे बाबा आपल्या अंगलट आली तर लगेच लुटून दिल्या ते शिवलाल व तुम्हाला समजते काय. सपाटे खाईन तर तो खाईन, आपण अंग शेक्याचं फक्त. अरे ते अंगलटीन तर येईन पण आता काय खाता गोटे. रुपया खिशात नाही. ह्या बकऱ्या चोरून बसलो घेवाल कोणी नाही द्याले. एक बेपारी येऊन नाही राहिला त्या बकऱ्या पायाले. कोण घेते त्या सडेल बकऱ्या. मामा ह्या बकऱ्या फकऱ्या बोकड्या नांदेव का लागत राजा. काही नगदम चगदमचा माल पाहायचा तुम्ही. एखाद्या पेटी फोडणं, बँका फोडणं, एटीएम फोडणं. हे काय राजा. उदारी मामला हळूहळू गमला. एक तर कोणी घेत नाही फेत नाही राजा. किती फिरला आपण. या बेपाऱ्याला पाय त्या बेपाऱ्याला पाय. कोणी ह्याला येऊन नाही राहिला सडेल बकऱ्या. आणि वरून चारा कुटारण पाणी करा लागून राहिलं. कर ऊन आहे ना आता काय लोकांच्या घरी. आता हेच आज फक्त जनावर बैल बकऱ्या म्हशी गाई हेच आहे. आता हेच भेटणार आहे. आता कॅश फॅश काही नाही, पैसाच नाही लोकांचं. काय 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 कुठे टाका टाकतं. मामा तुम्हाला काही नाही ना, तुम्ही असता भाजीवर बसेल. पण त्या लेंड्यात हळूहळू माकंबळला गेलं ना. त्या साधारण बकऱ्यापासून इन्कम काही नाही कळकूच. मामा चांगला मोठा हात मारा. बँका फँका असं काहीतरी पहा राजा. उधारीवाला काम नका पाहिजे. नगदम चगदम लोक तर राजा पैसे चोरून राजा दुबई गेलो असतो आपण. बरोबर बा आता तुम्ही म्हणता तसं
हा तुम्ही झांबल झुंबल करा, कोणती बँक आहे काय आहे कशी फोडा लागते जरा सगळं डोकं वापरा तुमचं बी. हा आता कसं मी एका ठिकाणी बसत जाईन आणि तुम्ही पाहत जा काय आहे तो. जाऊ द्या. ते शिवलालचा काय करता? हा तो घडी घडी पैसे फोन करून राहिला, काय करता त्याचं? बे शिवल्याला काल काही द्या लागते बे, अंगलट आलं तर शिवला नाही तर मग फसले आपल्याला पैसे. तू काल टेन्शन घेऊन राहिला. पण तो घडी घडी फोन करून आला त्याचं काय? तुम्ही कडे हो बेजा शेंबाड्या, तुम्हाला एवढे समजत नाही. अबे आपलं काम झालं की मांडली गाडीवरला सिम कार्ड काढून फेकायचं ना, मग कोणाला लाईन फोन कोणाला येईन फोन आपल्याला. बरं मामा तुमच्या हिसाबानं मग चाला ना, काही भाजीपुरी खाऊन येऊन नाही एखादी कचोरी मोची राजा, भूक लागली राजा दाबून. मी आलू गोंडा खाई ना आणि बालुशे. खाऊ ना चाला ना, तुम्हाला आलू गोंडे खाऊ घालतो बालुशाही खाऊ घालतो आणि याला कच्चिरी नाही तर भाजीपुरी आणि माय 4 दात देतो समोरचे मग त्याले. हा रुपया खिशात नाही न्यायला आलू गोंडा आणि कचोरी पाहिजे खायली हरामखोर राहिली. हा बसा चुपचाप बसा. हा मा तू पोटात कावडे गोळ लावून राहिली, मी हॉटेलचं नाव नाही काढून राहिलो काही खायचं. टिपाळी देऊन हो मामा चाला ना, काही ना काही शाळा होती साठी गेल्या हॉटेल मध्ये. मामा राजा दाबून भूक लागली राजा, चाला ना साठी गेल्यावर होतेच काही ना काही. चला बा चला, आता तुम्ही एवढं म्हणून राहिले तर चला बाबा येतो तुमच्या मागं मागं. चला चला.